महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला अहिल्यानगरमध्ये सुरुवात झाली असून प्रभाग क्रमांक 9 मधील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे संजय शेंडगे, सचिन शिंदे, रुपाली दातरंगे आणि वैशाली नळकांडे या 4 उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी बोलताना शिंदे यांनी शिवसेनेच्या विजयाचा 100% विश्वास व्यक्त केला। तर लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा अहिल्यानगर शहरात होणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले। तर दुसरीकडे भाजप राष्ट्रवादी युतीचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यावर त्यांनी कडक शब्दात टीका केली। ही लोकशाही नसून दहशत आणि दादागिरीच्या जोरावर मिळवलेला विजय आहे असा आरोप त्यांनी केला। सूचक व अनुमोदकांवर दबाव आणून हे यश मिळवले गेल्याने आम्ही हा निकाल मानत नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे। पूर्णपणे दहशत, दादागिरी आणि दडपशाहीमुळे तुम्ही घरून शुक्रू आपलं सूचकाने अनुमोदक तुम्ही उमेदवाराला देखील उचलून आणतात आणि त्यांच्या सह्या घेतात आणि तुम्ही याला काय बिनविरोध म्हणतात का? लोकशाहीमध्ये प्रत्येकाने निवडणूक केली पाहिजे आणि लोकशाही पद्धतीने जनतेच्या दारात जाऊन आपण कौल मागितला पाहिजे होता। तो खरा निकाल आम्ही निकाल मानत नाही। प्रभाग क्रमांक 9 मधील 4 उमेदवाराचा आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी वाढवण्यात आला। त्या प्रसंगी आमचे उमेदवार संजयजी शेंडगे, आमचे सौ दातरंगे ताई, सौ नळकांडे ताई, तसेच आमचे सचिन भाऊ शिंदे या ठिकाणी आम्ही शिवसेनेचे 4 नगरसेवक पूर्वी देखील या मतदारसंघातून निवडून आलेले। या ठिकाणी खरं तर जनतेचा आज इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून हे तर आज निवडून आलेले उमेदवार आहेत, परंतु मला कोणावर टीका करायची नाही, प्रतिस्पर्धीवर काय टीका करायची नाही, परंतु जनतेला नगर शहरामध्ये काय झालंय हे आपल्याला सगळ्याला सर्वश्रुत आहे। आणि आम्ही आज या ठिकाणी आम्हाला कुठला नेता नाहीये, आम्हीच हे जे उमेदवार आणि आम्ही सगळे नेते आहेत या ठिकाणी। त्याच्यामुळे जनता मायबाप आमचे खरे तर ते आम्हाला या ठिकाणी तारून नेणार आहेत।